सकाळी सकाळी आमचं दूध संपलेलं म्हणून मी बाजूला आणायला गेलेली, तर दुधाची पिशवी एक घेऊन आली, कारण मला सकाळी चहा प्यायला लागतो. तर नमस्कार मंडळी, स्वागत करते तुमचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. आणि आज आहे गटारी. त्या दिवशी तर आम्ही मटण खाऊन झालेलं आणि मटण खायला पण कोण नव्हतं, तर मी विचार केला की आपण बिर्याणी बनवूया. तर आम्ही दोघंच होतो म्हणून मी बोलली की बिर्याणी मी बनवते. सो चिकन वगैरे आणले आणि सगळे मसाले वगैरे लावून मी मॅरिनेशन करून ठेवलेलं. त्याच्यानंतर आम्हाला सगळं करायचं होतं, तर मी आता चिकन बिर्याणी तर चांगली बनवायला शिकले आणि वास पण खूप जास्त भारी येत होता. आणि अशा प्रकारे बिर्याणी वगैरे झालेली, मस्तपैकी जेवण झालं. संध्याकाळी गेलो अलिबागला, तिथे चिकन वडापाव खाला. आज पूर्ण चिकनच खातो, कारण गटारीचा दिवस आम्ही पूर्ण एन्जॉय करतो, असे सोडत नाही चिकनला. त्याच्यानंतर आम्ही अलिबाग बीचला जरा बसलेलो अशी मस्तपैकी. तर क्लायमेट खूप जास्त भारी झालेलं, त्याच्यामुळे खूप आवडलं. आणि जरा दगडांवर बसून असं मरीन लाईनसारखं फील झालं, असं वाटतं की मुंबईला आलो की काय नरिमल पॉईंटला. थोड्या वेळासाठी असं वाटायला लागलं, पण नंतर कळलं नाही, हा तर आपला अलिबाग बीचच आहे, जाऊ दे. आणि मग बसलो, थोडंसं रिलॅक्स झालो. परत घरी यायचं होतं आणि ॲक्च्युली मला साडी घ्यायला जायचं होतं, पण मला काही कुठली चॉईस नाही झाली, कारण मग नंतरच गेलं असं विचार केला मी. त्याच्यानंतर मग असं थोडासा क्लायमेटचा व्ह्यू घेतला आणि एन्जॉय केला आणि घरी आले. हे गिफ्ट माझ्या भावाने मला बड्डे गिफ्ट दिले. रिंग लाईट मला हवी होती. आता मस्त मस्त क्लिअर व्हिडिओ येतील आपल्या. रात्री आम्ही बघितला सय्यार मूवी, कारण अलिबागच्या थिएटरला आला नव्हता, तर आम्ही मोबाईलवर बघितला, टी व्हीला. सो असा होता माझा दिवस.